नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक हजारे PMS. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप महत्त्वाचा विषय, तो म्हणजे की तुम्ही BMS मध्ये ॲडमिशन घ्यावं की नाही घ्यावं, किंवा कोणी घ्यावं कोणी घेऊ नये, किंवा त्यासाठी क्रायटेरिया काय आहे. आता जस्ट नीट 2025ची एक्झाम झालेली आहे 1-2 महिन्याखाली, आणि रिझल्ट याचा वाट बघत आहात तुम्ही. पण तुम्हाला ॲन्सर कीवरनं समजलं असेल, तुम्ही स्वतः चेक केलेल्या की आपल्याला किती मार्क येतात, आपली किती रँक येते आहे, आणि आपल्याला गव्हर्नमेंट MBBS किंवा तुमचे जे पाहिजे तो कोर्स भेटतो का नाही आहे, किंवा मनामध्ये क्वेश्चन असेल की BMSला घ्यावं की नाही घ्यावं, आपल्याला भेटतं की नाही भेटतं. ह्या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच लास्टपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला क्रायटेरिया असा असणार आहे की असे विद्यार्थी ज्यांचा हा फ्रेशर आहेत. फ्रेशर म्हणजे काय, ज्यांची जस्ट 12वी झाली आहे आणि त्यांनी नीटची एक्झाम दिली आहे, असे विद्यार्थी. तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जर तुमचा हवा तो कोर्स भेटत नसेल आणि कन्फ्यूज असाल की BMS घ्यावं की नाही घ्यावं, किंवा वेगळा कोणता कोर्स घ्यावा, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला आणखीन एक चान्स द्या. आणि एक चान्स दिल्यानंतर म्हणजेच एक ड्रॉप घ्या. ड्रॉप घेतल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की आपण खरंच कॅपेबल आहोत का, पोटेन्शियल आहे का. नंतर तुम्हाला जर भेटला नाही आहे तुमचा पाहिजे तो कोर्स, तर तुम्ही BMS किंवा अदर्स कोर्सकडे जाऊ शकता. नंतर आपण अशी कॅटेगरी बघणार आहोत, जे स्टुडंट की ज्यांची फर्स्ट ड्रॉप असणार आहे आणि आता थोड्या मार्क्ससाठी त्यांचा पाहिजे तो कोर्स जाणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही आता फर्स्ट ड्रॉप घेतला आहे किंवा 1 ते 2 ड्रॉप घेतले आहेत आणि तुमच्या थोड्या मार्कामुळे जात असेल, तर तुम्ही पहिलं तुमच्या कंडिशनचा विचार करा. कंडिशन म्हणजे कोणत्या? आपलं फायनान्शियल कंडिशन सगळ्यात महत्त्वाची. दुसरी आपली मेंटल कंडिशन. तिसरी की आपण कन्सिस्टन्सी राहू शकू का? आता इथून पुढे जे येणार आहे ड्रॉप घेतला तर. तर हे 3-4 क्वेश्चन स्वतःच्या मनाला विचारा. जर ह्यामध्ये तुम्ही बसत असाल तर आणखीन एक ड्रॉप घ्या. नसेल तर तुम्हाला माहीत आहे आता नीट एक्झामची कंडिशन काय आहे, किंवा किती लेव्हलचं त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, किती लेव्हलच्या गोष्टी ॲड झालेल्या आहेत. कधी पेपर हार्ड येतो, कधी पेपर फुटतो, कधी कट ऑफ हाय जातो, काही सांगता येणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही ऑप्शन बी घेऊन चला आणि BMSला ॲडमिशन घ्या किंवा दुसऱ्या कोणत्या जरी कोर्सला घ्या, पण ॲडमिशन घ्या. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की आपण स्वतःला आणखीन एक चान्स देऊ शकतो किंवा द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे पाहिजे तो कोर्स भेटू शकेल, तर एक पार्शियल ड्रॉप म्हणून पण एक क्रायटेरिया असतो, ते तुम्ही करून बघा, ट्राय करा. कारण हा वेळ तुम्हाला खूप महत्त्वाचा असतो आणि नीटची एक्झामची कंडिशन बघता हा ऑप्शन तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. आणि तिसरा क्रायटेरिया किंवा तिसरे स्टुडंट असे असतील की ते 2-3 किंवा 2 पेक्षा जास्त ड्रॉप असतील, तर त्यांना मी सांगू इच्छितो की भावांनो, आता खरंच वेळ आलेली आहे की आपल्याला प्लॅन बी कडे जायची. कारण प्लॅन ए तर आपण 2-3 वर्ष देऊन बघितले, प्लस नीटच्या एक्झाममध्ये एवढ्या गोष्टी होत आहेत, त्या आपल्याला न बघण्यासारख्या गोष्टी होतात. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही आता ॲडमिशन घ्या. भले तो कोणताही कोर्स असो, किंवा तुम्ही जो प्लॅन बी ठरवला होता तो करा. आणि ह्या नीटच्या जो मायाजाळ आहे, किंवा जो सर्कल एक फॉर्म होतो, आपण फिरून फिरून तिथंच येतो, एक ड्रॉप एक ड्रॉप एक ड्रॉप, तर तो बंद करा कुठंतरी. आणि आता तुम्हाला इथून पुढे जायची एक टाईम आलेला आहे, तिथंच अडकून बसू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जस्ट समजलं असेल की कोणी ड्रॉप घ्यावा, कोणी ॲडमिशन घ्यावं, किंवा कोणी प्लॅन बी कडे जावं. आणखीन काय मनामध्ये डाऊट राहिले असतील, किंवा नीट कट ऑफबद्दल किंवा कॉलेजच्या कट ऑफबद्दल काही क्वेश्चन असतील, किंवा तुमचा जो येणारा स्कोर आहे तो कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. मी तुम्हाला सांगून देईन की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं, किंवा कट ऑफ किती जाऊ शकतो तुमचा जो कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचा. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओला नक्कीच जाताना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा व्हिडिओमध्ये. थँक्यू.